कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खूप काळजी वाटते हो, सगळं होईल ना व्यवस्थित? खूप घातक योग आहे तिच्या पत्रिकेत। असा योग खूप वर्षांनी माझ्या समोर आलाय। ही वेळ हा काळ खूप अवघड आहे माझ्या लेकीसाठी। होऊन होईल। तर तुम्ही यावर काहीतरी उपाय शोधाल ना? हलका शोधावाच लागणार आहे। तुझ्यामुळे नुकसान होतंय। मॅडम ऐकून तर घ्या ना माझं। तू कामात चुका करून सुट्टीवर गेलास, तुझ्यामुळे इतक्या सकाळी मला यावं लागलं, तुला फोन करून बोलवावं लागलं। मूर्ख मॅनेजर तुला आत्ता केलाय सारंगने, याआधी काय होतास विसरलास? घरी जेवायला नव्हतं ना तुमच्या? माझ्या घरी नोकर होतास ना? अहो मॅडम समजून घ्या हो, इथं सावली गायब झाली म्हणून जरा कामात माझ्याकडनं गडबड झाली, समजून घ्या तुम्ही। ती गायब झाली म्हणून मी काय करू? तुम्ही दोघेही सेम आहात। तू कामात माझं नुकसान करून सुट्टीवर गेलास। अहो मॅडम समजून तर घ्या। हो का? मला उलट उत्तर द्यायचं नाही तू, नाहीतर तुला मॅडम हो एखाद्याशी असं वागतात का? ए हॅलो, तू कोण आहेस? नोकर आहे तो माझा, ह्याच्यामुळे कंपनीचं नुकसान होत आहे माझ्या, म्हणून बोलते याला। असं झालं का मॅडम? सॉरी सॉरी, मला माहित नव्हतं। मग तुमचं बरोबर आहे। हो दादा, कशाला लागतात सुट्ट्या तुम्हाला? नोकरी करता ना यांच्याकडे, मग सुट्ट्या कशाला लागतात? म्हणजे असेल तुमचं एखादं महत्वाचं काम, ते समजा नाही केलं सुट्टी घेऊन तर काय होईल? तुमचं डोकं फिरेल, तुमचं कामात लक्ष नाही लागणार, यांच्या कंपनीचं नुकसान होईल, यांची कंपनी बंद पडेल, तुम्हाला काय फरक पडतोय? मॅडम तुम्ही कशाला ठेवतो अशा लोकांना कामावर? काढून टाका। तुमचे सगळे फॅमिली मेंबर आहेत ना, सगळे एकत्र करा, सगळी कामं तुम्ही करा, म्हणजे घरात तुम्ही, कंपनीत तुम्ही, बागेत तुम्ही, जो काय फायदा होईल तो तुम्हालाच। सगळे लोक काढून टाका आणि तुम्ही एकटे काम करा। डिस्गस्टिंग। मी पण कोणाच्या तोंडी लागते? लागू पण नका। कष्टकऱ्यांच्या कामाची जाण तुम्हाला काय असणार? दादा कशाला मनावर घेता इतकं? खंबीर राहायचं। खचलात ना की असली लोक जास्त करतात। त्यांची बी काय चूक आहे म्हणा, त्यांनीच मला नोकरी दिली आहे, ते बी शिक्षण नसताना, त्यामुळे रागाच्या भरात बोलले असतील। मग आत्ता शिका, शिक्षणाला वयाचं बंधन नसतं दादा। अहो आता कसं शिकणार मी, दिवसभर कामातच असतो। त्यासाठी रात्र शाळा आहेत, रात्रीची कॉलेज आहेत। दादा शिकलं पाहिजे, शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, त्याला जगात सन्मान मिळतो। दादा शिकाल ना आता? वय आता थांबायचं नाही। वय आता थांबायचं नाही। काय केलंस तिच्यासोबत? अरे काय केलंस तिच्यासोबत? सांगतो सांगतो साहेब। बोल। आम्हाला रात्रीचं काहीच दिसलं नाही आणि ती मुलगी गाडी खाली आली, आम्हाला काही समजलं, मग आम्ही तिला उचलून नदीत फेकून दिलं। घेऊन जायला देवा, सावल्या शोधायला हवा आपण। हो हो, चल शोधू आपण। तू शांत हो सारंग। नदीत सारंग शांत हो, आपली पण सिस्टर आहे ती, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल ना तरी आपण शोधून काढू तिला, तू काळजी करू नकोस। कोरपडे सर कामाला लागा, आपली टीम तिकडे पाठवून द्या, जिथे ऍक्सिडेंट झालाय त्या नदीपात्राची तपासणी करा। ओके सारंग, टेन्शन घेऊ नको।
काही झालं तरी आपली सावली सापडणारच, कळलं? कंप्लेंट नाही करू दिली म्हणजे असं कसं? ते आपल्याला तर माहितीये ना, पण आपण गुन्हेगाराला असं हातचं जाऊ द्यायचं का मॉम? थांब ना जरा, कशाला उगाच पॅनिक होतीयस तू? हा, आपल्याकडे 2 दिवस आहेत आणि तुझ्या समोरच मी बोलली ना सारंगला, 2 दिवसाच्या आत ती पोरगी जर का सापडली नाही तर आम्ही जो डिसिजन घेऊ तो त्याला मान्य करावाच लागेल. आणि तो ओके म्हणालाय. बघू, 48 तास आहेत आपल्याकडे, होईल काहीतरी. सॉरी मॉम. ऐश्वर्या मॅडम, तुम्ही का नाही काही बोललात? नाही म्हणजे तिलोत्तमा मॅडम काहीच करत नाहीत त्या सावली विरुद्ध, याला काय अर्थ आहे? कसली कंप्लेंट करायची तिच्या विरुद्ध? न केलेल्या गुन्ह्याची? त्या देवाला ओळखत नाहीस तू? जर त्याने खरंच इन्व्हेस्टिगेशन सुरू केली ना तर आपल्याला खूप महागात पडेल. मूर्ख आहेस? बेस्ट पार्ट इज तिलोत्तमाने सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहेत आणि सारंगला 48 आवर्सचं डेडलाईन दिलं आहे. आता ते 48 आवर्स आपण आपल्या स्वतःसाठी कसे वापरायचे ह्याच्याकडे लक्ष देऊया. बरोबर बोलताय तुम्ही, तुम्ही म्हणाल तसं. पण ती मुलगी 48 तासाच्या आत ह्या घरात परत आली तर? नाही येणार ती परत, कारण त्या मुलीचा ॲक्सिडेंट झालाय आणि हे फक्त मला माहिती. एक्स्ट्रा फोर्स मागवा. हो, काही लागलं तर माझं नाव सांगा, इमर्जन्सी आहे म्हणावं. हा, मोठ्या सर्च लाईट मागवल्या, डॉग स्क्वॉड, मला अपडेट देत राहा. काय झालं? हा, चालू आहेत प्रयत्न, तू काळजी करू नको, मी आहे ना. हो, घोरपडेचा फोन, गुड न्यूज असणार. बोला घोरपडे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे संपूर्ण नदीपात्र शोधून काढले. आपली माणसं पार नदीत खोलवर जाऊन बघतात, पण सावलीचा काहीच पत्ता लागला नाही. नीट शोधलं नसेल त्यांनी. मी जातो तिकडे. ऐका ना, मी येतो तिकडे, आपण शोधू. सारंग, अरे मी शोधेन मग. सारंग 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 शांत हो. आपण पाठवलेली टीम ट्रेंड आहे. सावलीला शोधल्याशिवाय ते मागे येणारच नाहीत. ओके? सावलीला काही झालं नसेल. ए, आपल्या सिस्टरला काहीच होणार नाही, कळलं? तुला प्रॅक्टिकली एक गोष्ट सांगतो. कायद्याप्रमाणे जोपर्यंत बॉडी सापडत नाही तोपर्यंत माणूस गेला असं गृहीत धरलं जात नाही. तू एक काम कर, घरी जा आता. थकला असशील खूप. आणि काळजी करू नको, मी आहे. सारंग, आपल्या सिस्टरच्या पाठीशी साक्षात विठुराय आहे आणि तो तिला काहीही होऊ देणार नाही. ओके, जा. काय झालं? सावली सापडेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.